पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकामध्ये एका 26 वर्षीय मुलीवर बलात्कार झाला आणि त्यानंतर प्रश्न उपस्थित झाला तो म्हणजे या बस स्थानकांमध्ये असणाऱ्या महिलांचा, अर्थात बसने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला। केवळ पुण्यातच नाही तर महाराष्ट्रातल्या अनेक शहरांमधून बस जात असतात। महाराष्ट्राची लालपरी ही प्रसिद्ध आहे आणि या लालपरीचा प्रवास जो आहे तो सुरक्षित मानला जातो। मात्र कालच्या घटनेनं हा प्रवास असुरक्षित झालाय का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। त्यामुळे आज आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून नाशिक शहरामधल्या बस स्थानकांची नेमकी परिस्थिती काय आहे, त्या ठिकाणी महिला किती सुरक्षित आहे, हे न्यूज 18 लोकमतच्या या रिॲलिटी चेकमधून आपण करणार आहोत। आता घड्याळामध्ये बरोबर वाजले आहे 12ला 5 मिनिटं कमी आहे, अर्थात 11:15च्या आसपासची वेळ आहे आणि आत्ता अर्थात ही मध्यरात्रीची वेळ आहे आणि या वेळेलाच महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असतो। कारण पुण्यामध्ये जी काही घटना घडली ती देखील पहाटेच्या दरम्यान घडली आणि हीच वेळ असती की ज्या वेळेत महिलांवरती अशा पद्धतीने त्यांना एकटं गाठलं जातं आणि त्यांच्यावर अत्याचाराच्या घटना केल्या जातात। त्यामुळे आपण हा रिॲलिटी चेक देखील याच वेळेत करतोय। तर आपण जाणार आहोत नाशिकच्या वेगवेगळ्या बस स्थानकांवर। आता आपण आलो आहोत मुंबई नाक्याच्या महामार्ग बस स्थानक परिसरामध्ये आणि या महामार्ग बस स्थानकामधली नेमकी परिस्थिती काय आहे ती आपण जाणून घेऊया। न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपण बस स्थानकांचा अर्थात नाशिकमधल्या बस स्थानकांचा रिॲलिटी चेक करतोय। पुण्याची जी घटना घडली त्या पार्श्वभूमीवर हा या महामार्गाचं बस स्थानक आहे नाशिक विभागाचं आणि या बस स्थानकातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बसेस जातात, ज्यामध्ये ठाणे असेल, नालासोपारा असेल, वसई असेल, मुंबई असेल, श्रीगोंदा असेल, अमरावती असेल, अशा वेगवेगळ्या भागांमध्ये बसेस जातात आणि या बस स्थानकामध्ये महिलांसाठी किती सुरक्षित आहे हे बसस्थानक हे आपण सुरुवातीला बघूयात। आपण आतमध्ये जाणार आहोत। काही कक्ष वेगवेगळे या ठिकाणी बनवण्यात आलेले आहे ते देखील आपण बघणार आहोत। काही प्रवासी आपल्याला या परिसरामध्ये अर्थात या बसस्थानकाच्या आवारामध्ये झोपलेले दिसत आहे, तर काही कुटुंबासोबत अर्थात महिला देखील आहेत त्या अशा पद्धतीनं झोपलेल्या आहे। रात्रीचे 12 वाजलेले आहे। आपण 11:15च्या सुमारास या रिॲलिटी चेकला सुरुवात केली होती। आता 12 वाजता आपण बरोबर या बसस्थानकामध्ये आलेलो आहोत आणि या बसस्थानकामध्ये जी आत्ताची 12 वाजेची काय परिस्थिती आहे ती आपण बघतोय। काही प्रवासी आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा या सगळ्याच्या निमित्तानं प्रयत्न करणार आहोत। ताई, कुठून आलात तुम्ही आणि कुठे जाणार आहात? आम्ही नाशिकवरून आलो। आम्ही आता ध्याला जायचं, लातूरला जायचं। बरं, इथे पोलिसांचा राऊंड वगैरे झाला का? तुम्ही कधीपासून बसलात? एक अर्धा तास झाला। बरं, काही पोलिसांची गाडी वगैरे आली होती का? नाही दिसले आम्हाला तर। बरं, इथे काही असुविधा जाणवल्या तुम्हाला? काही दारू पिणाऱ्या व्यक्तींचा काही त्रास सध्या वगैरे? तर नाही आम्ही आल्यापासून। नाही। आपण बघतोय या महिला आहेत, खरं तर त्या देखील या नाशिकच्या बसस्थानकामध्ये आलेल्या। आपण हा बसस्थानकाचा परिसर बघणार आहोत। या ठिकाणी अशा पद्धतीनं सर्व वाहन चालकांच्या, अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची एक केबिन आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते। आणखी काही प्रवासी या बाजूला आपल्याला बसस्थानकामध्ये पाहायला मिळत आहे। पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे, ती देखील आपण दृश्यांमध्ये बघतोय। या ठिकाणी काही प्रवासी आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहे, महिला देखील आहे। आपण पुन्हा या महिलांशीच बोलूया। ताई, कुठे चाललात तुम्ही? आम्ही शिर्डीला चाललो आहे। बरं, कुठून आलो होता? आम्ही मुंबईवरून आलो आहे। बरं, रात्रीचे 12 वाजले, किती सुरक्षित वाटतं? इथे गर्दी असल्यामुळं भीती वाटत नाही किंवा पोलिसांचा काही राऊंड वगैरे झाला का इकडे? नाही, पोलिसांचं तर अजून तरी झालं नाही। आम्हाला एक 15-20 मिनिटं झाले येऊन, पण पोलिसांचा तरी झाला नाही आहे राऊंड इथे। पण गाड्यांची थोडी सोय कमी आहे। म्हणजे 11 नंतर तर गाड्या नाहीच आहे तिथे असं। आणि त्यात प्रायव्हेटवाल्यांचा पण जास्त इथे वाव दिसतोय। म्हणजे एक विचारतायत की तुम्हाला जायचं आहे का प्रायव्हेट गाड्याने वगैरे, मग त्यांचे चार्जेस पण आहेत तसेच, पण तो इथे वावर कमी हवा असं वाटतंय मला। आता ही नाशिक संगमनेरला जाणारी बस आहे। खरं तर हा सगळा अंधार आहे। आता मी चाललो आहे, आपले व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुल हे मला शूट करत आहे, त्यामुळे आणि वरती आपला कॅमेराचा लाईट लागला आहे, त्यामुळे इथे किती अंधार आहे हे तुमच्या लक्षात येणार नाही। परंतु हेमंतला मी विनंती करेल की तू कॅमेराचा लाईट बंद कर, म्हणजे आपल्याला इथे किती अंधार आहे ज्या ठिकाणी आता आपण आलो आहोत। आता तुम्हाला कळेल किती काळोख आहे आणि अशा पद्धतीनं एकदम काळोख असलेला हा बसचा भाग आहे। आणि खरं तर बसला काही दरवाजे असतात ते देखील आपण ओपन करून बघणार आहोत, ते ओपन आहेत का आपण बघतोय। अतिशय सहज या बसचा दरवाजा जो आहे तो ओपन झालेला आहे
मी आतमध्ये देखील या बसच्या जाणार आहे आणि आतमध्ये देखील आपण जर बघितलं तर या बसमध्ये एकही प्रवाशाने पूर्ण काळोख आहे, परंतु बसचा दरवाजा सहज कोणीही खोलू शकेल अशा पद्धतीनं खुला ठेवलेला आहे. त्याला कुठलीही लॉक सिस्टीम नाही. जे पुण्यात घडलं त्यात देखील आपल्याला हे साम्य पाहायला मिळालं होतं की बसचा दरवाजा इझिली कोणीही व्यक्ती आतमध्ये येऊ शकतो आणि बसमध्ये जाऊ शकतो. अशा पद्धतीनं हा दरवाजा याला कुठलाही लॉक नसल्यामुळे ही जी परिस्थिती आहे ही आपल्याला पाहायला मिळाली. आणखी काही बस आपल्या मागच्या बाजूला आहे, त्या देखील बघणार आहोत. जसं आपण मागे जातोय तसं काळोख आपल्याला पाहायला मिळतोय. सुविधांची अभाव जो आहे तो पाहायला मिळतोय. अंधाराचं इकडे साम्राज्य आपल्याला पाहायला मिळते. आपण ही दृश्य जर बघितली तर आता कॅमेऱ्याच्या लाईटमुळे याचे हे सगळं आपल्याला पाहायला मिळतंय. माझ्या मागच्या बाजूला ह्या बस आपल्याला दिसत आहे, ह्या देखील शिवशाहीच बस आहे आणि या बसचं देखील हीच परिस्थिती आहे. काही बसचं तर दरवाजे ओपन ठेवण्यात आलेले आहे आणि कोणीही आतमध्ये जाऊ शकतं, कोणीही बसमध्ये बसू शकतं. आणि ह्या भागामध्ये जर आपण बघितलं तर कुठलाही सुरक्षा रक्षक असेल किंवा कुठला कर्मचारी असेल तो मात्र आम्हाला कोणीही अडवलेलं नाही आहे. मुंबई नाका महामार्ग बसस्थानकात आपण काही बसेस बघितल्या, त्या ठिकाणचा परिसर बघितला, काही महिलांशी आपण संवाद देखील साधण्याचा प्रयत्न केला. मात्र या बसस्थानकाच्या परिसरामध्ये मद्यपींचा वावर आहे हे आपण काही वेळापूर्वी पण बघितलं आणि आता देखील मी तुम्हाला काही दृश्य या बसस्थानकाच्या आवारात दाखवणार आहे. अगदी समोर हे महामार्ग बसस्थानकातलं ऑफिस आहे जिथं बस बुकिंगसाठी तिकीट काउंटर आहे. अगदी समोरच्या बाजूला सुरक्षा रक्षकाची केबिन ही देखील आहे, आपण ती देखील बघतोय. आता त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक नाही आहे, मात्र ते इकडे तिकडे फिरत आहे अशा प्रकारचं चित्र आहे. मात्र याच सुरक्षा रक्षकाच्या केबिन समोर आणि ज्या ठिकाणी तिकीट काउंटर आहे अगदी त्याच्या समोरच्या बाजूला काय दृश्य आहे हे आपण बघूया. अगदी समोर आहे, फार काही अंतर नाही आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीनं या दारूच्या बॉटल ज्या आहे त्या आपल्याला पाहायला मिळतात. ही एक बिअरची बॉटल आपल्याला या ठिकाणी पडलेली पाहायला मिळते. अशा पद्धतीनं मद्यपींचा वावर या बसस्थानक परिसरामध्ये आहे हे सांगण्यासाठी हे पुरेसं आहे. आणखी काही बसस्थानकाचा थोडा परिसर आपण फिरलो तर आपल्याला इकडे देखील काही दारूच्या बॉटल्स ज्या आहे त्या पाहायला मिळतात. आपण पुन्हा या बसस्थानकाच्या आजूबाजूची ही सगळी दृश्य बघतोय, ज्या ठिकाणी अशा पद्धतीनं या बिअरच्या टीन ज्या आहे त्या पाहायला मिळतात. इकडे देखील काही दारूच्या बॉटल्स ज्या आहे त्या देखील या कचऱ्याच्या भागामध्ये पडलेल्या आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते. अगदी बसस्थानकाच्या समोरचा हा सगळा परिसर आहे आणि त्यामुळे या बसस्थानकाच्या परिसरामध्ये सुरक्षा रक्षक असले तरी त्यांच्या नाकाच्या समोर अशा पद्धतीनं मद्यपी जे आहे त्या या बसस्थानकामध्ये त्यांचा वावर आहे हे यावरून स्पष्ट होतोय. आपण ही दृश्य बघतोय, काही तरुणी ज्या आहे त्या देखील आता बसमध्ये बसण्यासाठी या बसस्थानकाच्या आवारामध्ये येत आहे. त्यांचे पालक आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहे. किती जण असतात तुम्ही? आम्ही 2 जण असतो. दररोज असतात इथे? इथे दारू कोण पितं तुमच्या इथे? त्या बाटल्या पडलेल्या दिसल्या त्या नेमकं कोणाच्या आहे असं? आता कसं परिसर आहे सर, प्रवासी येतात जातात. समोर आहे ना पुढे इथे समोर अंधारात सर काही कुणी कुठे कधी अंधार? या येतं ना, इकडे तुम्हाला दाखवतो. या तुम्ही पण या. सुरक्षा रक्षक काय नाव तुमचं? मी प्रकाश बुकाने. या बुकाने साहेब इकडे या. हां, आता तुम्ही इथे सुरक्षा रक्षक म्हणून आहात. आता अगदी समोर आहे तुमची केबिन आपण बघितली बरोबर. तुमच्या केबिनच्या अगदी समोरच्या बाजूला हे शेड आहे, फार काही अंधार नाही. समोर तुमच्या हे देखील आहे बरोबर, तिकीट काउंटर आहे आणि त्याच्या अगदी समोरच्या बाजूला या 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 इकडे या 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 तुम्हाला दाखवतो. तुम्ही ज्या बघितल्या नाही ना, या या बुकाने साहेब तुम्ही या. अहो या या दोघंही या ना, तुम्ही सुरक्षा रक्षक आहे ना दोघंही. या या अहो या ना या ना. आता असं गाडी आली होती ना प्रवासी सोडायला तेव्हा ते त्यांनी हां हां हे बघा, आपण जी दारूची बॉटल काही वेळापूर्वी बघितली ती सुरक्षा रक्षकांना फोरव्हीलर आली होती प्रवासी सोडायला. तिकडे पण बॉटल पडल्यात मध्ये. हा सर, प्रवासी सोडायला देते आता नाही नाही तिकडे मागे दारूच्या बॉटल पडल्यात खूप साऱ्या. इथे सर आता प्रवासी गाड्या लावता इथं. हां हां प्रवासी गाड्या सोडून गेल्या, काय फेकून जातात काय फेकून नाही जात. आम्ही आता तिकडे राऊंड मारून आलो, पाठीमागं परिसरात राऊंड मारून आलो. आता चारी बाजूला आता काय कुणी काय फेकलं काय नाही फेकलं आता काय सांगता हे येणार. दारू बघा ना किती बॉटल आहे. ते फेकणं आणि पिणं यात फरक आहे ना. तिथे तो बरोबर दारू पिण्याबरोबर जे काही खायला प्यायला लागतं ते पण आहे तिथे.
काय आता असं राहतं पाहतं, फोर व्हीलर आली ती फोर व्हीलर आली तर तुम्ही त्यांना अडवत नाही का कोण आहे काय त्यांच्या गाड्या चेक नाही करत का? नाही गाडी आता प्रवासी आता सोडायला आले, हे पाहतो पॅसेंजर आले, उतरले आणि गेले, गाडी लावून गेले. गाडीमध्ये काय करतं, दारू पिताय काय करत हे बघत नाही का तुम्ही? नाही गाडी जर का प्रवासी सोडायला आले आणि त्यांनी काय घाण फेकली काय नाही फेकली ते तर थोडी आम्ही पाहू शकतो. मात्र आपण बघितलं की या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दारूच्या बॉटल ज्या आहे त्या आपल्याला पाहायला मिळाल्या. आपण बघतो या तरुणी ज्या आहेत त्या बसने प्रवास करण्यासाठी आलेले आहे. वेगवेगळ्या शहरात ते खरं तर जाणारे आहे आणि हाच मुद्दा या सगळ्यांना प्रकर्षानं समोर येतो तो म्हणजे या सगळ्या महिलांच्या सुरक्षेचा. ज्या वेळेला मद्यपींचा वावर असतो त्यावेळेला निश्चितपणे या सगळ्या महिलांची सुरक्षा जी आहे तिचा प्रश्न निर्माण होतो, ती ऐरणीवर येते. याचं कारण आहे मद्यपींचा सर्रासपणे या सगळ्या भागामध्ये असलेला वावर. आता आपण नाशिकच्या CBS असा ठक्कर बाजार बसस्थानकावर जाणार आहोत आणि त्या ठिकाणी नेमकी काय परिस्थिती आहे ती जाणून घेणार आहोत. नाशिकच्या मुंबई नाका आणि अर्थात महामार्ग बसस्थानकामध्ये आपण बघितलं त्या ठिकाणची परिस्थिती नेमकी काय होती. आता आपण ठक्कर बाजार परिसरामध्ये आहोत आणि हा सगळा ठक्कर बाजार परिसरातला एरिया आहे आणि या ठक्कर बाजार परिसरामध्ये देखील अनेक प्रवासी आपल्याला जे आहे ते पाहायला मिळत आहे. विशेषतः महिलांची सुरक्षा जी आहे ती या सगळ्या बसस्थानकावर कशी आहे आपण बघणार आहोत. हे मूळ बसस्थानक आहे. शहरातलं सगळ्यात मध्यवर्ती बसस्थानक म्हणून या बसस्थानकाला ओळखलं जातं आणि या बसस्थानकातल्या आतमध्ये आपण जाणार आहोत. इथे कशा पद्धतीच्या सुविधा या सगळ्या प्रवाशांना दिल्या जातात. अनेक प्रवासी जे आहे ते या ठिकाणी झोपलेले आहे, ज्यामध्ये महिला देखील आहे आणि पुरुष देखील आहे. आपण तिकडे बघतोय अशा मद्यपींची हाणामारी जी आहे ती रात्रीच्या सुमारास आपल्याला पाहायला मिळते. या बसस्थानकात आल्यानंतर हे एक चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते. आपण बघतोय इतक्या मोठ्या संख्येनं हे लोक जे आहे ते या ठिकाणी झोपलेले आहे आणि अशा पद्धतीनं काही मद्यपी जे आहे ते या ठिकाणी राडा घालताय, हाणामाऱ्या करताय. आपण त्या ठिकाणचे स्वच्छालय कसे आहे ते बघतोय. तो एक ही दृश्य बघतोय या परिसरातली आणि हा ठक्कर बाजारचा परिसर आहे. आपण बघतोय हे सगळे. काय नाव तुझं? येऊन जातो हं? काल काय काम करतो तू इथे? कोंडा चिवड्यामध्ये काम काय करत इकडे? हा काय भांडण करत होता? त्याने धक्का दिला, मला लागलं इथं लागेल, त्याने धक्का दिला मला. कुठे ठेवली ती बॉटल? कशात का बरं माझ्याकडनं काही प्रॉब्लेम झाला तर जमा करा, किती वर्ष टाकून द्या मला, काही विषय नाही. त्यामुळे ह्या परिसरामध्ये अशा ठक्कर बाजार सारख्या मोठ्या बसस्थानकाच्या परिसरामध्ये असणारा मद्यपींचा वावर या ठिकाणी येणाऱ्या महिलांसाठी किती धोकादायक आहे, किती असुरक्षितता निर्माण करणारा आहे हे काही वेळापूर्वी आपण जे काही चित्रामध्ये बघितलं आत्ताच्या त्यावरून स्पष्ट होतो. एक भीतीचं अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी आल्यानंतर पाहायला मिळालं. पोलिसांची जी व्हॅन आहे ती या परिसरामध्ये राऊंड मारण्यासाठी आलेली आहे. आपण त्या अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया. सर नमस्कार, आपण राऊंडसाठी आलात का? हो, किती राऊंड असतात सर तुमच्या इकडे? आता कंटिन्यू चालू असतात ना गाडी. या बस स्टँडवरती मोठ्या प्रमाणात काही मद्यपी जे आहे हा ते पाहायला मिळतं. त्यांच्यावर काही कारवाई करत नाही का आपण? चालू असते ना कारवाई कंटिन्यू. सर मोठ्या प्रमाणामध्ये या ठक्कर बाजार परिसरामध्ये मद्यपींचा वावर आहे. विशेषतः महिलांचं जे स्वच्छतागृह आहे समोर, त्या स्वच्छतागृहाच्या बाजूलाच दारूच्या बाटल्या पडल्या आणि तिथे काही मद्यपी जे आहे ते आम्हाला दिसले आणि काही केलं तरी आमचं काही होत नाही, पोलिसांना जमा करा असं ते म्हणतात. नाही नाही तसं नाही काही. दाखवतो तुम्हाला, चला आपण. हे बंद करा ना, ते डोळ्यात त्रास होतोय मला. अंधार होईल. अरे ते बंद करा ना, आहे ना उजेड. आपण आता या पोलीस अधिकाऱ्यांना या परिसरामध्ये काय चाललंय हे आपण त्यांच्यासोबत त्यांना हे सगळं दाखवणार आहोत. सर आजूबाजूला मोठ्या प्रमाणात दारूच्या बॉटल ज्या आहे त्या पडल्या. हा हा, येणारे जाणारे लोक असतात. हो हो हो, कोणाला बरोबर बरोबर. हे जे स्वच्छतालय आहे या ठिकाणी दारूच्या बॉटल आहे, काही मद्यपी आहेत आतमध्ये. हे यांची आपल्याकडं चौकशी होती का? हे कोण आहेत, काय आहेत?
ही जेव्हा तक्रार त्यावेळी केलीच जाते ना. हां, त्याच्या आधी आपण सुमोटो नाही करत. आता जो कोणी काही करत असेल तर होणारच ना. हां हां. हे सगळे दारू पिलेले, तिथे त्याच्यात दारूच्या बॉटल आहेत त्या बॅगमध्ये त्यांच्या. ह्याच्या बॅग आहे, याच्यात दारूच्या बॉटल आहे, हा त्यांचा चकना आहे. आपण ही सगळी दृश्य बघतोय. पोलीस अधिकारी राऊंड मारण्यासाठी आलेले आहे, ते देखील आपण दृश्यांमध्ये बघतोय. पोलीस आले जरी असले तरी कारवाईबाबत प्रश्नचित्त आहे. हे जसं पुरुषांचं स्वच्छतागृह आहे त्याच्या अगदी बाजूला हे महिलांचं स्वच्छतागृह आहे. आणि ज्या वेळेला बलात्कारासारख्या घटना घडतात त्यावेळेला सॉफ्ट टार्गेटची ठिकाणं जी आहे ती अशीच असतात. महिलांची स्वच्छतागृह, अंधाराचा परिसर, आणि अशाच ठिकाणी या सगळ्या ज्या वेळेला घटना घडतात त्यावेळेला प्रश्न निर्माण होतो या सगळ्यांच्या सुरक्षेचा. मात्र ज्या वेळेला ही घटना घडती, ती घटना घडून जाते, त्यावेळेला सगळ्याच व्यवस्थेला जाग येते. मग पोलीस असेल, कुठलेही प्रश्न, राजकारणी असतील, इतर कोणी असो, त्यांना जाग येते ती ही सगळी घटना घडल्यानंतर ती. मात्र तत्पूर्वी या महिलांच्या सुरक्षेबाबत सुमोटो कुठलीच कारवाई होत नाही. मात्र घटना घडण्यापूर्वी हे जे तुम्हाला न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आम्ही दाखवलंय याच्यावर जर वेळीच आवर घातला तर भविष्यामध्ये जी आज स्वारगेटला घटना घडली ती घटना रोखता येऊ शकते. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक.